आमचे स्नेही आम्हाला मोठ्या भावासारखे असणारे वेळोवेळी आमच्या उपयोगी पडणारे आणि आम्हाला एकदम योग्य मार्गावरती कायम आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मंडळाचे महाराज यांच्या माध्यमातून घाडगे परिवार समस्त घाडगे दादा असतील वहिनी असतील यांचं एक छोटंसं काम आपल्याकडे आलं होतं आणि त्या कामासाठी त्यांनी जी मेहनत केली त्याच्यासाठी एकदा त्यांच्या मेहनतीला सलाम आहे. कारण नवरा बायको कसे असावे तर नवरा बायको केवळ आनंदाचे समय एक दुसऱ्यांबरोबर असणारे नसावे, नवरा बायको कसे असावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघं जण आहेत. कारण वहिनींनी जी साथ दिली तशी साथ देणारी जर महिला ज्या घरामध्ये असेल तो पुरुष आयुष्यामध्ये कधी हरणार नाही. त्या वहिनींना मी आज कुठे नाही पाहिलं, त्या पोलीस स्टेशन असेल कुठे असेल त्यांच्या बरोबरीनं त्या एक महिला धावणं, एक गृहिणी आहे, त्या काही अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत नाहीत की कुठे व्यवसाय करत नाहीत की त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं नवऱ्याला सोडून काही व्यवसाय नाही. पण त्या महिलेची ताकद, त्या महिलेची जिद्द आणि त्यांनी आपल्या नवऱ्याला दिलेला सपोर्ट याच्यामुळे हा लढा खऱ्या अर्थानं देवानं सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे आणि म्हणून ते जिंकलेले आहे असं मला वाटतं. तर या वहिनींबद्दल एका मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि अशी गृहिणी आज तुम्हाला लाभली, घाडगे परिवाराला लाभली हे सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं एक भाग्य असं म्हणायला पाहिजे. आणि आमचे आमदार प्रवीण दरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 7 वर्ष विभागामध्ये काम करतो. आमच्या साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचा कार्यकर्त्यांवरती असलेला अदम्य विश्वास की आपल्या कार्यकर्त्याने एखादं काम सांगितलं म्हणजे त्याने त्याची पडताळणी केली असणार, ते खरं असणार आणि जर ते खरं आहे तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी मग ते सर्वतोपरी जिथपर्यंत त्यांना जाता येईल तिथपर्यंत ते जातात. आणि आज प्रवीण दरेकर साहेबांनी देवेंद्र फडणवीसांपर्यंत हा विषय दिला. डीसीपींना जर कोणाचा फोन आला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी डायरेक्ट डीसीपींना फोन केलाय. त्यांना असे आदेश देण्यात आले की एकतर त्यांना तुम्ही FIR घ्या आणि त्यांना अरेस्ट करा, त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या आणि इमिजिएटली त्यांचं वॉटर मीटर जे काय राहिलं असेल ते सगळं जोडून द्या. तर एवढी मोठी ताकद आज प्रवीण दरेकर साहेबांची आपल्या सोबत आहे. परमेश्वराचे आशीर्वाद आहे. तुम्ही सगळे घाडगे कुटुंब एका सांप्रदायिक परिवारातले आहात. तुम्ही देवाची केलेली सेवा ही आज तुमच्या फळाला आलेली आहे आणि आम्ही एक माध्यम म्हणून निमित्त आहोत. देव प्रत्येकाला भेटू शकत नाही, तो प्रत्येकाचं काम समोर उभं राहून करू शकत नाही, म्हणून आपण एकमेकांच्या मदतीसाठी बनलेली माध्यमं आहोत. त्याच्यामुळे आम्ही केवळ एक माध्यम आहोत जे आज घाडगे साहेबांच्या बंड्या घाडगे महाराजांच्यामुळे एक पुण्याचं काम करायची संधी साहेब तुम्ही आम्हाला दिली याबद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे. तुमच्यामुळे एक चांगलं काम माझ्या हातून घडलं असं मी समजते. आणि जोपर्यंत आपल्या जीवात आपण सगळ्यांनीच आपल्या माणसांसाठी कधी वेळेवरती उभं राहिलं पाहिजे. कोणी असो, जो माणूस खरा आहे त्याच्या पाठीशी जर आपण उभं राहिलो तर हा लढा आपण जिंकू शकतो. ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. याचं हे उत्तम उदाहरण असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही इथे आलात, तेव्हा माझा सत्कार केला, तुमच्या सहकार्यांचा सत्कार केला. या सगळ्या लढ्यामध्ये काणेकर यांचं विशेष योगदान आहे. असं एकटा माणूस काही करू शकत नाही. आमच्याकडे विभागातल्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक वेळी मला इच्छा असून पण किती वेळा येता येत नाही. पण हा एक माणूस असा आहे की त्याचं घर, त्याचं दुकान, त्यांचं सगळं सोडून एका हातीवरती जर म्हटलं की हा काणेकर जरा तिकडे जाता का, त्यांच्या तोंडात कधी नाही येत नाही. तर अशी माणसं जर सोबत असतील आपल्या तर आपण कुठली लढाई जिंकू शकतो. त्याच्यामुळे काणेकरांसाठी एकदा स्पेशल टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार. जेव्हा जेव्हा तुम्हाला जिथे जिथे गरज लागेल आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार आणि आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्यासोबत गणपती बाप्पा थँक्यू.